सजेति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नान् या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। चातुर्मासानिमित्त आपण कीर्तनेंदू हरिभक्तपरायण वैकुंठवासी अरुण महाराज भावे लिखित सुलभ संक्षिप्त भागवत याच्यावरती यथाशक्ती चिंतन करतोय। स्कंद चौथा अध्याय चौथा ओवी क्रमांक 62। जैसे पाहिले ना ऐकले पूर्वायशा भोगाचा येई अनुभव, जयासे स्वप्नस्थ जीव तैसे कर्मफळ अनुमाने। मन हेचे सर्वास कारण मन हेचे घडवी पुनर्जनना, मनची भोगवे पाप पुण्य ते मन लावे हरिचरणी। नारदाने बोल केलाय बरीशी राजाला, प्राचीन बरीशी राजाला, की मनच सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे। मनेव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः। ते मन कुठे लाव तर भगवंताच्या चरणी लाव। मनची घडवी जन्म मरण, मनचे संसाराचे कारण। मनचे होई तारक जाण, जै लावशी हरिचरणी। मनची घडवी जन्म मरण, मनच या जन्म मृत्यूला कारणीभूत होतं। कारण मनामध्ये काही वासना शिल्लक राहिल्या, आपल्याला जन्म घ्यावा लागतो। जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्या वासना कुठे शिल्लक राहिल्या? मनात शिल्लक राहिले। म्हणजे हे मनच पुनर्जन्माला कारणीभूत ठरतं आणि मनच बंधनाला कारणीभूत ठरतं आणि मनच आपल्याला ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं सोडवतं। केव्हा? जेव्हा ते हरिचरणी लागतं तेव्हा। मनची घडवी जन्म मरण, मनचे संसाराचे कारण। मनचे होई तारक जाण, जै लावशी हरिचरणी। ऐसा नारदाचा उपदेश गण ऐकून राजा झाला प्राज्ञ प्रधान। राज्य सोपवून आपण गेला कपिलाश्रमी। मग राजाने आपल्या प्रधानाच्या हस्ते आपलं राज्य सोपवलं आणि तो कपिल ऋषींच्या आश्रमामध्ये गेला गंगासागरला। आता पूर्वीला अनुसंधान श्रोती आठवावे सावधान, प्राचेतस करत होते उपासना रुद्रगीतेच्या उपदेशे। प्राचेतस उपासना करत होते। त्याने रुद्राने केलेली शंकराची स्तुती, त्याला रुद्रगीता असं म्हटलेलं आहे। विष्णू प्रसन्न झाले त्यासी दाविते झाले, निज रूपासे ग्रहस्थाश्रम आज्ञा ऐसे श्री विष्णूने दिली त्या। म्हणजे रुद्राने गायलेलं भगवान महाविष्णूचे चरित्र कोणी गायलंय? शंकराने। रुद्राने गायलेलं महाविष्णूचं चरित्र त्याला रुद्रगीता म्हटले। या रुद्रगीतेचं पठण केल्यानंतर त्यांना भगवान महाविष्णू प्रसन्न झाले आणि सांगितलं आता तुम्ही गृहस्थाश्रमे व्हा। प्रम्लोचा नामक अप्सरेशी तद्वंश झाला तो कंडुरुषे, त्याचे 5 कन्या तिशी झाली दिव्य स्वरूपा। प्रम्लोचेने जनुदाक्षणे
त्यागली कन्या निबिडकाने, सोमाने मुखे घालून तर्जनी क्षुधा निवारण केली तिची. ग्रस्ताश्रमी व्हा म्हणून भगवान विष्णूंनी त्याला प्रमलोचा नामक अप्सरा दिलेली आहे. तिच्यापासून कंडू ऋषीचा जन्म झालाय. त्याला पुन्हा मुलगी झालेली. प्रमलोचेने जन्मताक्षणे त्यागली कन्या निबिड कानने. प्रमलोचेने मुलगी जन्माला आल्यावर तिला अरण्यात सोडून दिले, कारण ती अप्सरा आहे. तिने त्या मुलीला अरण्यात सोडून दिले. आणि मग सोमाने म्हणजे चंद्राने तिच्या मुखामध्ये तर्जनी घातली, म्हणजे करंगळी घातली आणि तिची क्षुधा निवारण केली. कारण मूल लहान आहे, ती मुलगी लहान आहे, आई तर निघून गेली, आता तिचा सांभाळ कोण करणार. म्हणून सोमाने तिच्या मुखामध्ये करंगळी घातलेली आहे आणि तिची क्षुधा हरण केली. प्रमलोचेने जन्मदाक्षिणी त्यागली कन्या निबिडकाने, सोमाने मुखे घालून तर्जनी क्षुधा निवारण केली तिची. वृक्षाने देऊने पुष्पे फळे त्या कन्येचे पालन केले. मारिशा नाव असे ठेवले करा भार्या तिचं तुम्ही. आणि भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं तुम्ही गृहस्थाश्रमी व्हा. प्राचेतसला सांगितलं की ही जी मुलगी आहे जिला सोमाने तिच्या मुखामध्ये करंगळी घालून तिला वाचवलंय, तिचं नाव मारिशी ठेवलेलं आहे, ती तुमची पत्नी होईल. धन्य धन्य ग्रस्ताश्रम ज्याचे निस्थिती इतरा कारण, ज्याचे निघडे धर्म आचरण, भुक्ती मुक्ती सहज मिळे. म्हणजे प्राचेतसला जेव्हा भगवान विष्णू प्रसन्न झाले तेव्हा त्याने सांगितलं की तुम्ही त्या मारिशाशी लग्न करा. मारिशा नावाचे ठेवले करा भार्या तीच तुम्ही. धन्य ग्रस्ताश्रम ज्याचे निस्थिती इतरा कारण. मग असे थोडं विश्लेषण करताना शब्द पुढे मागे झाले, म्हणून ते पुन्हा नीट श्रवण करा. प्रामलोचा नामक अप्सरेशी तिच्यापासून कंडू ऋषींना एक मुलगी झाली आणि मग त्या प्रामलोच्या नावाच्या अप्सरेने तिचा लहानपणीच त्याग केला आणि ती निघून गेली. तिला झालेल्या मुलीचं नाव आहे मारिशा. सोमाने तिच्या मुखामध्ये करंगळी घालून तिची क्षुधा हरण केली. अशी जी मारिशा आहे तिच्याशी तुम्ही विवाह करा असं भगवान महाविष्णूंनी सांगितलं. असोनिया निज संसारी जे संतसेवक निर्धारी. धन्य धन्य गृहस्थाश्रम म्हणाले गृहस्थाश्रम धन्य आहे. काय म्हणले? धन्यो गृहस्थाश्रम. आता हा गृहस्थाश्रम धर्म म्हणजे जो आपण सगळं आचरण करतोय तो हा गृहस्थाश्रम धर्म आहे. हा गृहस्थाश्रम धन्य आहे. धन्यो गृहस्थाश्रम. आता हा गृहस्थाश्रम धन्य कसा आहे ते आपण ऐकूया. ज्याची स्थिती इतरा कारण. हा गृहस्थाश्रम धर्मच इतर 3 जे आश्रम आहेत त्याचं पालन पोषण करणार आहे. म्हणजे इतर 3 आश्रम कुठले आहेत की ब्रह्मचर्य आश्रम आहे, त्याचं पालन पोषण कोण करत आहे? त्या ब्रह्मचार्याचं हे गृहस्थाश्रम धर्मीच त्याचं पालन पोषण करत आहे. त्यानंतर वानप्रस्थाश्रमात जे लोक अरण्यात जंगलात राहायला गेलेले त्यांनाही काही कमी जास्ती पाहिजे असलं तरी गृहस्थाश्रमी माणसं पुरवत आहेत. जे कोणी तपश्चर्येला बसलेले आहेत त्यांनाही काही खाण्यापिण्याची व्यवस्था करायची असेल तर गृहस्थाश्रमी करतायत. म्हणजे गृहस्थाश्रम धर्म हा इतर 3 आश्रमाला सहाय्यभूत होतो. संन्याशाला भिक्षा मागायला
मग त्याला देते कोण? गृहस्थाश्रम धर्मी माणसं, त्याला संन्यास असो, साधू असो, संत असो, त्यांना अन्न पुरवठा कोण करतोय? तर गृहस्थाश्रम धर्मच करतोय. अतिथ अभ्यागताची सेवा कोण करतोय? तर गृहस्थाश्रम धर्मच करतोय. म्हणून गृहस्थाश्रम धर्म हा धन्य आहे. कारण या गृहस्थाश्रमामध्ये आपण राहत असताना अनेक संतांचे पाय आपल्या घराला लागतात, त्यांची सेवा करायचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. धन्य धन्य गृहस्थाश्रम ज्याचे निस्थिती इतरा कारण, ज्याचे निगडे धर्म आचरण भुक्तिमुक्ती सहज मिळे. या गृहस्थाश्रम धर्माच्यामुळेच माणसाला नाना प्रकारच्या धर्माचं आचरण करता येतं. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आचरण करता येतो. कुणाला यज्ञ करायचे असेल तर ते करता येतं, कोणाला काही साधना करायची असेल तर ती करता येतं, कोणाला काही जपतप करायचं असेल ते करता येतं, काही दानधर्म करायचं असेल, तीर्थयात्रा करायची असेल, ते सगळं गृहस्थाश्रम धर्मामध्ये राहून आपल्याला हा धर्माचे जे निरनिराळे अंग आहेत त्या अंगाची सेवा करता येते. भुक्ती मुक्ती सहज मिळे. म्हणजे प्रपंचात राहिल्यामुळे प्रपंचातलं जे ऐश्वर आहे तेही उपभोगायला मिळत आहे आणि संत सेवा केल्यामुळे आपल्याला मुक्तीही प्राप्त होते. असोनिया निज संसारी जे संत सेवक निर्धारी, कथा ऐकती नाना मनोहरी लीला चरित्र श्रीहरीचे. ते म्हणाले संसारात राहून काय करायचंय की भगवंताचं नाम घ्यायचंय. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. असोनी संसारी, असोनी म्हणजे संसारात राहा, काही वाईट नाही. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, म्हणजे आपल्या मुखाने भगवंताचं नाम घे. असोनियानी जे संसारी जे संत सेवक निर्धारी, कथा ऐकते मनोहारी लीला चरित्र श्रीहरीची. भगवंताच्या कथा श्रवण करण्याचं भाग्य ह्या आपल्याला गृहस्थाश्रम धर्मामध्ये प्राप्त होतं. ज्यांना घडे कथा श्रवण संत मुखे विशेष जाण. ज्यांना ह्या भगवंताच्या कथा ऐकायला मिळतात ते भाग्यवान आहेत. पण विशेष भाग्यवान कोण आहेत? ज्यांना संतांच्या मुखातनं कथा ऐकायला मिळतात ते विशेष भाग्यवान आहेत. कारण ते संतांच्या मुखातलं बघा, ही भगवंताची चरित्र कुणाच्याही मुखातनं ऐकली तरी गोडच आहे. साखर कुणीही दिली तरी गोडच आहे, पण संतांच्या हातातनं प्रसाद म्हणून मिळालेली जी साखर आहे ती अधिक गोड आहे. लक्षात घ्या, साखर कुणीही दिली तरी गोडच लागणार आहे, पण संताने प्रसाद म्हणून आपल्या हातात दिलेली साखर त्याची गोडी अवीट आहे. तसं इतर कुणीही कथा सांगितली तरी त्यांनी मनाला आनंदच होणार आहे. भगवंताच्या कथा आहेत त्या, पण संतमुखातनं जर त्या ऐकल्या त्याला विशेष महत्त्व काय आहे? संत आधी केले मग सांगितले असे आहेत. त्याने ते प्रत्यक्ष आचरण केलेले असल्यामुळे त्याच्या बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जो बोलतो तसा चालतो असे जे संत आहेत त्यांच्या मुखातनं जर कथा श्रवण केली तर त्याचा इफेक्ट आपल्या मनावर लवकर होतो, त्याचा परिणाम आपल्या मनावर लवकर होतो. इतरांनी कथा सांगितल्यानंतर होतो पण त्याला थोडासा विलंब लागतो. पण संतांच्या मुखातनं ऐकल्यानंतर नाही, यांच्या मुखातनं कथा ऐकली मग तो परिणाम जो होणार आहे ना तो लवकर होतो, कारण बोले तैसा चाले. संत मुखे विशेष जाण त्यासे कदापि न घडे बंधन. संसारी असो मुक्त सदा. संतांच्या मुखातनं कथा श्रवण करणारा बंधमुक्त होतो. कसा? संसारात असून सुद्धा. असोने संसारी जिव्हे वेगू करी. वेदशास्त्र, वेदशास्त्रांचा अभ्यास करावा. संतमुखे विशेष जाण त्यासे कदापि न घडे बंधन. संसारी असोने मुक्त सदा. तो संसारात असून सुद्धा मुक्त असतो. करीते हरीचे नामस्मरण त्या संसारी न घडे बंधन. जे भगवंताचं नामस्मरण करतात प्रपंचात राहून सुद्धा ते मुक्त असतात.
करीते हरीचे नामस्मरण त्या संसारी न घडे बंधन शोक हर्ष मोह नापलवे मन करिता श्रवण संत मुखे. संतांच्या मुखातनं कथा ऐकल्यामुळे आपल्याला शोक होत नाही, मनातला आनंद वाढत जातो, आपल्याला मोह होत नाही, आपण त्याच्यामध्ये गुंतून पडत नाही. उलट संतांच्या मुखातनं कथा ऐकून आपल्या मनातला शोकही नाहीसा होतो आणि मोहीही नाहीसा होतो. आपल्या मनातला मोह नाहीसा होतो. बघा, भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली आणि त्याला विचारलं, का रे बाबा, मी एवढी गीता सांगितली, तुझ्या मनातला मोह नाहीसा झाला का? तेव्हा अर्जुन भगवंताला म्हणतो, मग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी. तो म्हणतो, माझ्या मनातला सगळा मोह नाहीसा झाला. तसं संतांच्या मुखातनं कथा ऐकल्यामुळे आपला शोकही नाहीसा होतो, शोक संताप नाहीसा होतो आणि आपल्याला मुक्ती प्राप्त होते. शोक हर्ष मोह मोहे नापलवे मन. आपलं मन मग त्या मोहामध्ये गुंतून पडत नाही, त्या मोहातनं बाहेर पडतं. पण संत काय, आपल्या मनाला त्या मोहातनं सहजगत्या कशी बाहेर पडता येईल ते सांगतात. बघा, जो रेशमी धागा आहे ना, त्याची जर गाठ बसलेली असेल ना, तर घिसडगाई केली तर ती गाठ अधिक घट्ट होत जाते. पण तीच रेशमाच्या धाग्याला पडलेली गाठ हलक्या हाताने काढली ना, तर तो रेशमी जो गुंता झालेला आहे तो हलक्या हाताने काढला की मोकळा होतो. तसं संत आपल्याला या प्रपंचात गुंतलेलं आपलं मन हलक्या हाताने कसं बाहेर काढायचं आहे, सहजगत्या बाहेर कसं पडायचं आहे, ही कला आपल्याला शिकवतात. कोण? संत शिकवतात. म्हणजे काही तुला त्रास होणार नाही, सहजगत्या तू यातनं बाहेर पडशील. ती कला संत आपल्याला शिकवतात. शोक हर्ष मोहे नापलवे मन करता श्रवण संत मुखे. धन्य धन्य म्हणती प्रचेतस आमचे भाग्य उदयले म्हणता तुझे देखले चरण पवित्र रुद्रकृपेने उद्धरलो. प्रचेतस म्हणतात की देवा, आमचं भाग्य उदयाला आलं, आम्ही रुद्रगीता गायली आणि प्रत्यक्ष तुझं दर्शन झालं. तुझे देखले चरण पवित्र रुद्रकृपेने उद्धरलो. बघा, आता भगवंत महाविष्णूची कृपा त्यांना झालेली आहे, पण ते आपल्या गुरुला विसरलेत का? नाही. ते काय म्हणतात, आम्हाला ह्या रुद्रगीतेमुळे तू भेटलायस. ज्या रुद्राने केलेली तुझी स्तुती आहे, ती स्तुती आम्ही केल्यामुळे तू आम्हाला भेटलायस. म्हणजे त्याला ते विसरत नाही आहेत. रुद्र कृपेने उद्धरलो, त्यामुळे तुझं दर्शन झालं आणि आमचा उद्धार झाला. नमो तुझ क्लेश विनाशका निरूपितोद्धार गुणनायका. मन वाचातीता सर्वव्यापका शुद्धा शांता तुला नको. यतो वाचो निवर्तन्ते, असं तुझं स्वरूप आहे. अशा तुझ्या स्वरूपाला आमचा नमस्कार असो. कमलनाभा कमलनयना कमलपादा कमलेक्षणा कमलाकरा कमलधारणा कमलमाला धरा नमो. ज्याच्या नाभिकमलातनं ब्रह्मदेव उत्पन्न झाला त्या भगवंताला आमचा नमस्कार असो. समुद्रातनं निर्माण झालेली ही कमला म्हणजे लक्ष्मी, जी तुझ्या चरणाची दासी आहे, अशा तुला आमचा नमस्कार असो. तिला कमलजा म्हटलेलं आहे. ती तुझ्या चरणाची दासी आहे, अशा भगवान महाविष्णू तुला नमस्कार असो. ज्याने कमलमाला गळामध्ये धारण केली अशा त्या भगवान विष्णूला आमचा नमस्कार असो. बघा काय म्हटलंय, कमलनाभा कमलानना, कमळासारखं सुंदर मुख असलेला कमलानना
कमल पादा कमले क्षणा, कमला करा कमलाला धारणा, कमलमाला धरा नमो. असा तू आहेस. सर्वांगी तनु सुकोमल हा राघव. कोमल आहे, संपूर्ण अंग तुझं कोमल आहे. सर्वांगी तनु सुनील हा राघव. दुर्लभ सकळा तुझे दर्शन ते तू आम्हा दाखविले जाण, आता न मागणे काही अन्य भक्त समागम नित्य दे. देवा आता तुझं दर्शन झालं, आता काही मागावं हेच विसरलोय. तुझं दर्शन झालं ना. वास्तविकता दर्शन होण्याच्या आधी मनात पुष्कळ संकल्पना होती, अमुक मागावं तमुक मागावं. पण आता तुझं दर्शन झालंय, त्या दर्शनानेच एवढा आनंद झाला आहे की तुला काही मागावं असं सुद्धा आता वाटत नाही, काही मिळवावं असं शिल्लकच राहिलं नाही. त्यातूनही तू म्हणशील काही मागा, तर तुला सांगतो आम्हाला सत्संग दे. भक्त समागम नित्य दे. आम्हाला भक्तांचा सहवास घडावा. कोण? तुझे जे भक्त आहेत त्याचा सहवास घडावा, तुझे जे दास म्हणजे संत आहेत त्यांचा सहवास घडावा. आमच्या हातून संत सेवा घडावी. तुमची ये दासीचा दास करून ठेवा. दुर्लभ सगळा तुझे दर्शनात येतो आम्हा दाखवले जाणं, आता न मागणे काही अन्य भक्त समागम नित्य दे. गंगाती तीर्थे पवित्र करिता महात्मे हिंडती उपकारार्थ, साधक जन करून कृतार्थ संसार भय दवडती. ही संत मंडळी कशी आहेत? गंगादी तीर्थांना पवित्र करण्याचं सामर्थ्य यांच्या चरणकमलामध्ये आहे. बघा, आपल्यासारखी सामान्य माणसं ज्यावेळेला गंगे स्नानाला जातात ना, तेव्हा आपली सगळी पापं धुवून जातात. आता ती धुतलेली पापं कुठे गेली? गंगेत गेली. मग अशी मलिन झालेली जी गंगा आहे तिला पवित्र कोण करतं? तर हे संत चरणरज. संतांचे पाय त्या गंगेला लागले, गंगा पवित्र होऊन जाते. आपल्याला कथा माहिती आहे पुंडलिकाची. कर्कोटक ऋषींचा आश्रम होता. तो पुंडलिकाने पाहिला. पुंडलिक त्यावेळेला आईवडिलाची सेवा करत नव्हता, बायकोची सेवा करत होता. पण बायकोला तीर्थयात्रा करायची म्हणून तो म्हणला चला आई बाबाला तुम्हाला पण घडवतो. म्हणून तो आलेला आहे. आता तो पुंडलिक अजून काशीला पोचलेला नाही, गंगेला पोचलेला नाही. वाटेत कर्कोटक ऋषींचा आश्रम पाहिला आणि त्या कर्कोटक ऋषींच्या आश्रमामध्ये 3 स्त्रिया अत्यंत मलिन झालेल्या, म्हणजे काळ्या कभिन्न दिसणाऱ्या, अशा त्या स्त्रिया तिघी तिथे गेलेल्या सेवा करायला. आणि कर्कोटक ऋषींच्या आश्रमातून बाहेर पडताना मात्र दिव्य स्वरूप त्यांची झालेली पाहिली. आणि मग त्यांना विचारलं तुम्ही कोण आहे? पुंडलिक विचारतो तुम्ही कोण आहात? तेव्हा त्या म्हणतात आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत. म्हणले इथं आत जाताना तुम्ही काळ्या का भिन्न होता आणि बाहेर येताना एवढ्या तेजपुंज दिसत आहे. ते म्हणजे आमची सगळी पापं संत सेवेने नाहीशी झाली. म्हणजे ज्यांचे चरणकमल असे, ज्यांच्या केवळ सेवेने सगळी पापं नाहीशी होऊन जातात. काय म्हटले पहा, गंगाती तीर्थे पवित्र करीत महात्मे हिंडती उपकारार्थ, साधक जन करून कृतार्थ संसार भय दवडती. असे हे संत महात्मे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. त्यामुळे आम्ही धन्य आहोत. का? गृहस्थाश्रम धन्य काय? अशा संतांचे दर्शनाचं भाग्य आपल्याला लागतं, अशा संतांच्या सहवासाचं भाग्य आपल्याला लागतं, लाभतं, म्हणून आपण धन्य आहोत. गृहस्थाश्रमी ही राहून सकळ कर्मे ही करून धन्य होती संसारी जना ज्यांना घडे सत्संगती. म्हणून गृहस्थाश्रमात राहून सुद्धा सगळी कर्म करून सुद्धा संसारी मनुष्य भाग्यवान ठरतो, कारण त्यांना हा सत्समागम घडतो. आचरते गृहस्थाश्रम धर्मासी आम्ही आचरू ज्या कर्मासी, ते समर्पित असो सदा तुझी हीची मागणे तुझं लागे. देवा, आम्ही प्रपंचाची कर्म करत असताना जे काही आमच्या हातनं घडेल ते शरीराने घडलेलं असो, मनाने घडलेलं असो, बुद्धीने घडलेलं असो, आमचा जो काही स्वभाव धर्म असेल त्याने घडलेला असो, ते सगळं तुला अर्पण असो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा
बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयामि. हे सगळं देवा समर्पित असो, तुझं समर्पित असो सदा तुझी मागडे तुझी तुझ लागे. ऐसे स्तवन श्री विष्णूची प्राच्यत झाले स्वनग्रासी प्रधाने बैसले राज्याशी राज्य करते हरिस्मरणे. त्याने वारिले मारी शेषे त्याने वरिले मारी शेषे पुत्र झाला उपजला तिचे कुशे. पूर्वीचा तो दक्ष प्रजापती बाप सतीचा होता जो. त्याने मग मारीशीशी लग्न केलं, त्याला मुलगा झाला, तो हा दक्ष प्रजापती. प्राचेतस आणि मारिशेपासून झालेला तो कोण? पूर्वीचा दक्ष प्रजापती. बाप सतीचा होता जो. सतीचे वडील म्हणजे सती पार्वती, तिचे जे वडील दक्ष ते यांच्यापासून निर्माण झालेले, मारिशा आणि प्राचेतसपासून निर्माण झालेले. त्याने वरिले मारिशेचे पुत्र उपजला तिचे कुशी. पूर्वीचा तो दक्ष प्रजापती बाप सतीचा होता जो. तोची जन्मला जी प्रत्यक्ष नाम ठेवले त्याचे दक्ष. तो तेजस्वी परमदक्ष प्रजापती पुनरुपी केले, त्याला दक्ष प्रजापती म्हणून पुन्हा तो जन्माला आलेला आहे. स्वपुत्र कार्यक्षम एकोणी राज्य स्थापले. प्रचेताने पश्चिमतीरी राहिले जाऊने नारद भेटी घडे तेथे. मग आपला मुलगा योग्य झाला असं म्हणून प्राचेतसने आपल्या मुलाला राज्यावर बसवलं आणि ते पश्चिम तीरावरती गेलेले तिथे त्यांना नारदाची भेट झाली. पहा पहा भगवत भक्तीचे महिमानापूर्वी भेटला रुद्रजाण. अंती भेटले संतजन श्री देवर्षी नारद. पहिल्यांदा त्यांना कोण भेटले? प्राचेतसना रुद्र भेटले. त्यांनी रुद्रगीता यांना शिकवली. त्या रुद्रगीतेच्या योगाने त्यांना परमात्म्याचं दर्शन झालं आणि आता त्यांना काय घडतोय? संत सहवास घडतोय. देवाला मागितलेच तरी इथं आम्हाला सत्समागम दे म्हणून. श्रीमद भागवत कथा पावन नारदे त्याने केले कथन. नारदे त्याने केले कथन. प्राचेतसे करून आराधना. अंती पावले हरिपद. स्वयंभू मनुचा ज्येष्ठ सुत त्याचे नाव उत्तानपाद. त्याचा वंश केला कथित प्राचेतसापर्यंत. स्वयंभू मनुचा ज्येष्ठ मुलगा उत्तानपाद राजा, त्याच्यापासून पुढे कसा वंश निर्माण झाला तो प्राचेतसपर्यंत मी तुम्हाला सांगितलं. स्वयंभू मनुचा ज्येष्ठ सुत त्याचे नाव उत्तानपाद. त्याचा वंश केला कथित प्राचेतसापर्यंत. आता पुढील स्कंदी शुकमुनी सांगतील परीक्षिता लागूने. प्रियव्रताचा वंश विस्तारून कथा पुढारी परिसावी. आता पुढच्या अध्याय स्कंदामध्ये शुकमुनी परीक्षिती राजाला प्रियव्रताचा वंश कसा विस्तारला ते सांगते. जे का श्रोते विचक्षण केवळ न करते पुराण श्रवण परिकर्ती स्वयंमनन त्यांसी शंका येईल. जे ज्ञानी महात्मे, जे ज्ञानी श्रोते आहेत, जे केवळ पुराण श्रवण करत नाहीत तर त्याच्यावर मनन करतात, चिंतन करतात, त्यांच्या मनामध्ये शंका येईल. त्यांशी शंका येईल. देवर्षी नारद भक्ती प्राण त्यांनी प्राचीन बरीशी उपदेशना कथिले ज्ञानाचे मेहमान कर्ममार्ग निषेधुने. मग भक्ती श्रेष्ठ की श्रेष्ठ ज्ञान ऐशी शंका उठे दारुणा. त्याच्या एका समाधान श्रोते विचक्षण ऐकाची. देवर्षी नारदाने प्राचीन बरीशीला सांगितले की तू कर्मकांडात गुंतू नको, ज्ञानमार्गाचा आश्रय कर. मग श्रोत्याच्या मना म्हणजे कोण? विचक्षण श्रोत्याच्या मनामध्ये कदाचित शंका येईल की ज्ञानमार्ग श्रेष्ठ का कर्ममार्ग श्रेष्ठ, अशी शंका येईल श्रोत्याच्या मनामध्ये. मग भक्ती श्रेष्ठ की ज्ञान, मग भक्ती श्रेष्ठ आहे का ज्ञान श्रेष्ठ आहे, अशी शंका श्रोत्याच्या मनामध्ये येईल. मग भक्ती श्रेष्ठ की ज्ञान श्रेष्ठ ऐशी शंका उठे दारुणा. त्याच्या एका समाधान श्रोते विचक्षण ऐकाचे. निष्काम करता साधन भक्ती तेने लाभे शुद्ध विरक्ती. तेने उजळे ज्ञानप्राप्ती पराभक्ती मगकडे. मग एखाद्या माणसाला ज्ञान नसेल, तो नुसतीच भक्ती करत असेल, पण ती कशी भक्ती पाहिजे? मग निष्काम भक्ती पाहिजे. का निष्काम का पाहिजे? सकाम भक्ती जर आपण केली म्हणजे अमुक एक पाहिजे म्हणून केली भक्ती,
तर जे काही पाहिजे म्हणून भक्ती केली असेल ते तुम्हाला प्राप्त होईल. कोणी एखादा म्हणेल मला नोकरी पाहिजे म्हणून भक्ती केली, त्याला नोकरी मिळेल. कोणी म्हणेल मला चांगली बायको पाहिजे म्हणून उपासना केली, त्याला चांगली बायको मिळेल. कोणी म्हणेल मला आणखीन एखादा 1 BHKच्या ऐवजी 2 BHK मिळावा, त्याने त्या भावनेने केली असेल त्याला, म्हणजे याला सकाम भक्ती म्हटलंय. प्रपंचातल्या ज्या गोष्टीची कमतरता आपल्याकडे आहे त्या गोष्टीची प्राप्ती होण्यासाठी केलेली उपासना त्याला सकाम भक्ती म्हणतात. या गोष्टीने काय होईल, तुम्हाला पाहिजे ते मिळेल, पण ज्ञानाची प्राप्ती होईल का? ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. पण जो निष्काम भक्ती करतो त्याची भगवंताला काळजी लागलेली असते की याचा उद्धार झाला पाहिजे. काय म्हटलंय पहा, निष्काम करता साधन भक्ती तेणे लाभे शुद्ध विरक्ती. निष्काम उपासना करता करता माणसाला विशुद्ध अशी विरक्ती प्राप्त होते. आणि त्या विरक्ती मनामध्ये एकदा निर्माण झाली की मग ज्ञानप्राप्ती होते आणि मग पराभक्ती त्याला घडते. त्या पराभक्तीचा अधिकारी तो होतो. तैसे जी करता ज्ञानोपासना निष्काम होते शुद्ध जाणा वैराग्य वरी त्याचे मना भक्ती प्रगटे अनंतर. तसंच जे कोणी ज्ञानाची उपासना करतात त्या ज्ञानाच्या योगाने ते निष्काम होतात आणि मग त्यांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं आणि मग भक्ती, आणि आधी ज्ञान प्राप्त झालं आहे मग त्यांना भक्ती प्राप्त होते. म्हणजे कुठल्याही मार्गाने गेला तरी तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होते. ज्ञान मार्गाने जा का भक्ती मार्गाने जा, दोन्ही मार्ग श्रेष्ठ आहेत. कुठूनही गेला तर भगवंताची प्राप्ती ही निश्चित आहे. फक्त कर्ममार्गाने उशिरा, ज्ञान मार्गाने लवकर. भक्ती विरक्ती आणि ज्ञान हे सर्व हरिसेवेचे कारणात न जाणावे भिन्न भिन्न दूषण लागे आपणासी. भक्ती विरक्ती आणि ज्ञान काय महत्त्वाचं आहे? भक्ती पण पाहिजे, विरक्ती पण पाहिजे आणि ज्ञानाची प्राप्ती पण पाहिजे. हे सगळं भगवंताची सेवा करत असताना भगवंत त्याची योजना करतो. आपल्याला ज्ञान नाही आहे, मग एखाद्या उत्तम अशा ज्ञानी माणसाचं कुठेतरी कीर्तन चाललं आहे, कुठेतरी पुराण चाललं आहे, कुठेतरी काहीतरी चाललं आहे, आपल्याला तिथं जाण्याची बुद्धी होते आणि मग ते सगळं रेडीमेड ज्ञान आपल्याला मिळतं. ते भगवंत तशी योजना करतो. ऐसा भक्ती ज्ञानाचा अवतार बाप माता ज्ञानेश्वर, माता भगिनी सहोदर सखा सद्गुरु सर्वस्व. त्याच्या चरणतीर्थाची उर्ध्वरेखा झाला जनार्दनाचा एका. त्याचे नाव घेऊन नाचे तुका, काय ज्ञानेश्वरी उणे. प्रत्यक्ष नामाचा अवतार ज्ञानदेव महाथोर, म्हणवी आपणा त्याचा किंकर सेवा करी दासी जने. संसारी असोनी महाविरक्त कान्होबा पाठक नामाभक्त, वयाधिकारे होता वरिष्ठ वंदे ध्यायी ज्ञानोबा. ऐशा ज्ञानाईचे चरणी दासे घेतली लोटांगणे, भागवत बोले बोबडवाणे गोड करून घ्यावे जे. बाळक बोबडा बोली वाकोडा विचका चावले, वाकोडा विचका पाऊले, ते चोज करून माऊली रिझे जेवे. ऐशी वाणी ज्ञानाईची आजी करावे जे साचे, विनंती माते तुला साचे विसरू नको मजदीना. माता निवर्तली बाळपणे संसारी कष्टात तरुणपणे, आता व्याधी शरीरा लागोने उपेक्षू नको मजदीना. नाही केले हरिभजन नाही घडले काही श्रवण, हाती नाही माझे मन उपेक्षू नको मजदीना. क्रोध काम क्रोध मद मत्सर हिंसा दंभ अहंकार, गांजती मजला निरंतर उपेक्षू नको मजदीना. ज्यांसी म्हणावे स्वकी जन तेची निंदिती मजला गुण, कवणा जाऊ सांग शरण उपेक्षू नको मजदीना. ज्यांना आपण स्वकीय म्हणावं तीच माणसं आपली निंदा करतात, कुणाला शरण जाऊ? ज्यांसी म्हणावे स्वकी जन तिची निंदिती मजला गुण, कवणा जाऊ सांग शरण उपेक्षू नको मजदीना. जय जय अजय ज्ञानेश्वर तू तो करुणेचा सागर, चरणदासविने संत किंकर उपेक्षू नको मजदीना. ज्ञानेश्वरानाथाची माऊली पद तले रूपे धावून आले, म्हणून बुद्धी उपजली भागवत लिहिणे सुलभ असे. म्हणाला हे ज्ञानेश्वर माऊली, तिच्या पादुका मला प्राप्त झाल्या म्हणून मला हे भाग्य प्राप्त झालंय.
ज्ञानेश्वर अनाथाची माऊली पदतल रूपे धावून आली, म्हणून बुद्धी उपजली. भागवत लिहिणे सुलभ असे. चतुर्थ स्कंद विषयेथ 31 अध्यायीचा अर्थ संक्षेपे झाला, जे समाप्त असो कृष्णार्पण लिखाण हे. ऐसे श्री भागवत श्री शुक परीक्षिता सांगता. ऐका कान देऊन नित्य सुख भावा सत्यवदे. भावभक्तीच्या प्रातकाळी उमलली ही शब्दकळे. वाहू श्रीकृष्णाचे पद कमळे. चतुर्थोध्याय घोडा इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवत